न्यूज लाईन, अचूक वेध. आजचा दिवस निवडणूक प्रचाराचा महारविवार. महाराष्ट्रातील नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठीचे मतदानाला आता अवघे काही तास उरले असून राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. उमेदवार, त्यांचे समर्थक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच उमेदवारांच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी मतदारांना पटवण्याचा धडाका लावला असल्याचे प्रचाराच्या गाड्यावरून सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकावरून आसमंत भरून उरलेल्या आवाजाने अवघे वातावरण निवडणूकमय केले आहे. आज कराड मलकापूर येथील भाजपच्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत असून कराड शहरातील बाजारपेठेत होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. भव्य व्यासपीठ, श्रोत्यांसाठी खुर्च्या, ध्वनिक्षेपक, झेंडे, फलकांनी सारा परिसर व्यापला असल्याचे दिसून येते. सभा उशिरापर्यंत चालेल अशा अंदाजाने प्रकाश योजनेचीही पुरेशा प्रमाणात तयारी केलेली आहे. मोठा पोलीस फाटा तैनात झाल्याचे दिसत आहे. तर कराड मलकापूरकरांना फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. मी विनायक गजानन पावसकर, कराड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार. आज आपले लाडके देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीसांची सीएम ची सभा आहे आणि ती सभा मोठ्या प्रमाणावर आपण सगळे कार्यकर्ते कराड शहरातील असतील, मलकापूरचे असतील, ते सगळ्यांनी या सभेला उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि तुम्ही राहालच त्याबद्दल मला खात्री आहे. आणि ती सभा निश्चित चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार आहे. आज देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस आपल्यासाठी कराडसाठी निश्चित काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तेवढ्यासाठी आणि आपल्या कराडमधील कमळ हे सगळीकडे फुललं पाहिजे. 30च्या 30 सीटा आल्या पाहिजेत. 30 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष ह्याच्यासाठी म्हणूनच आपले देवेंद्र फडणवीस ह्याच्यासाठी आले आहेत. त्याच्यासाठी आपले आमदार, लोकप्रिय आमदार अतुल भोसले यांनी चांगले प्रयत्न केलेला आहे. विक्रम बाबांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आज आपल्याला त्यांनी सभा दिली आहे. सभा ही सगळ्यांनी मिळून यशस्वी करायची एवढंच सांगतो. आपण सगळे ह्या सभेला यावं, जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. द न्यूज लाईन, अचूक वेध.